जे तू फालतूचे एवढे तोंडाले लावतेस ना, याच्याकरताच त्या चेहऱ्याला बेंड येते एवढे मोठे मोठे. सांगतो आता तरी सुधरतच नाही. मी सांगतो तर ऐकत जा माझं, नाही तर एक दिवस तुझ्या चेहऱ्याचा नाश होऊन जाणार. ठीक आहे ना? ऐकत तर बिलकुल नाही. एवढे तर तुझ्या पुस्तकही नाही जेवढे मेकअपचं सामान भरून ठेवलं दुनियाभरचं. काही काम धंदे राहत नाही. एवढा जर अभ्यास केली असते ना, एवढे पुस्तक जमा केली असते, कोटं पोहोचली असते आता तू. समजत तर अजिबात नाही. जर आपल्या मनाचं करत राहते जवाब आली तवा. वानाच्या संस्क्रीमा घेते जशी बाहेर चोपडाच म्हणते का नाव लावू गुलावली तरी बेस दिसणार नाही. तुला वानाच्या त्या संस्क्रीम आणून लावायला पाहिजे. कोणतं काम राहते तुला वानाच्या संस्क्रीम आणून एवढ्या महागाच्या? कोणत्या कमाईला जातेस का करायला जातेस? फुकटचं घरी खातेस ना, राहतेस ना. कमाई करत जा तेव्हा समजते. मग आपल्या पैशानं गु घेऊन लावत जा. थोडं तेजस्वी लोक है हमारे पास, कितने शानदार विचार. गुलाव थोडासा बरी तरी दिसशील. ठीक आहे ना? वानाचं ते संस्क्रीम लावतेस होतं, काहाची संस्क्रीम लावते. गुलावा जा थोडीशी तरी बेस दिसणार. चेहऱ्याचे कसं डोंगर पडणार डोंगर. सुटलं बाई क्रीम लावते, हे लावते काही काम धंदे राहते का नाही? मी तर संस्क्रीम दिसायचं काम करायचं जेव्हा पाहिलं तेव्हा. याच्यानंतर माझ्या घरामध्ये दिसलं नाही पाहिजे, नाही तर पाहून